Good morning, friend. Today I have discussed vouching. What is mean by vouching? Vouching म्हणजे काय? व्हाउचिंगचा आणि अंकेशकाचा काय संबंध येतो? व्हाउचिंग म्हणजेच दस्तऐवज. समजा एखादी वस्तू आपण आपल्या व्यवसायामध्ये आणली आणि त्याची नोंद लेखापुस्तकात आहे की नाही हे बघणं म्हणजेच व्हाउचिंग. व्हाउचिंगचा अर्थ बघूया. द एक्झामिनेशन ऑफ डॉक्युमेंटरी evidence in support transaction continue in the books of account is referred to as vouching. It is the technique followed in an audit for establish authenticity of the transaction record in the primary books account. व्हाउचिंग म्हणजे प्रमाणन किंवा दस्तऐवज परीक्षण. प्रमाणक किंवा दस्तऐवज अथवा पावती म्हणजे लेखापुस्तकात लिहिले गेलेल्या नोंदीच्या संदर्भातील पुरावा होय. त्याचं उदाहरण बघूया. 1000 रुपयाचा माल खरेदी केला असा जर व्यवहार झालेला असेल तर हा 1000 रुपये किमतीचा माल कोणाकडून खरेदी केला किंवा किती उधारीने घेतला, या व्यवहारात काही सूट म्हणजेच डिस्काउंट मिळाला आहे की नाही, तो किती मिळाला, तो डिस्काउंट योग्य वाटतो की नाही, या व्यवहारात पैसे कसे देण्यात आलेत, चेकने की रोखीने, या सर्वांचे उत्तर कागदपत्रे दस्तऐवज म्हणजेच प्रमाणन होय. म्हणजेच थोडक्यात लेखापुस्तकात लिहिलेले गेलेले खर्चाचे आकडे व त्याचबरोबर याचा पुरावा इव्हिडन्स म्हणजे प्रमाणक होय. उदाहरणार्थ पावती, बीजक, आदेश, करारनामा. समजा आपण एखाद्या व्यक्तीशी जर व्यवहार केला तर व्यवसायाला डॉक्युमेंटरी म्हणजेच त्याच्या पावत्या जोडल्या गेल्या पाहिजे आणि त्या पावत्या बरोबर असल्या पाहिजे. म्हणजे कोणत्याही चुकीचा व्यवहार किंवा चुकीच्या पावत्या जोडू नये. जर जोडल्यास तर अंकेशिक किंवा तो ऑडिटर चुकीच्या दर्शवित असतो. त्याची व्याख्या बघूया डिस्की यांची. व्हाउचिंग कन्सिस्ट ऑफ कंपेअरिंग एंट्रीज इन द बुक्स ऑफ अकाउंट विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स इन सपोर्ट देअरऑफ. प्रमाणन किंवा दस्तऐवज म्हणजेच व्हाउचिंग लेखा पुस्तकातील नोंदीची तुलना केली जाते ज्याच्या समर्थनार्थ कागदपत्री पुरावे असतात. एखादी वस्तू आपण खरेदी केली, समजा 10 रुपयाचा पेन आपण व्यवसाय संस्थेसाठी खरेदी केला, तर त्या दुकानदाराकडून 10 रुपयाचं व्हाउचर आपण घ्यायचं आणि ती लेखा पुस्तकात त्याची नोंद करून ठेवायची. दुसरी व्याख्या आहे रोनाल्ड यांची. व्हाउचिंग इज ए टेक्निकल टर्म विच रेफर्स टू द accuracy and authenticity of transaction as record in the books of account. एक तांत्रिक शब्द आहे की पुस्तकामध्ये नोंदविल्याप्रमाणे व्यवहाराची अचूकता आणि सत्यता दर्शविणे म्हणजेच प्रमाणन किंवा प्रमाणक होय. त्याची उद्दिष्टे. व्हाउचिंग इज कन्सर्न्ड विथ examining documentary evidence to ascertain the authenticity of entries in the books of account. म्हणजेच काय, व्यवहाराची अधिकृतता परीक्षण सत्यता तपासण्यासाठी कागदोपत्री पुरावे तपासून पाहणे हे लेखा पुस्तकात नोंदविलेल्या नोंदीच्या सत्याचे परीक्षण करण्यासाठी लेखा परीक्षकाचे एक तंत्र आहे. त्याची म्हणजेच ऑडिटरची काही उद्दिष्टे बघूया. फर्स्ट, टू चेक दॅट ऑल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट्स आर सपोर्टेड बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स.
समजा लेखा पुस्तकात नोंदविलेल्या सर्व व्यवहार कागदपत्रांच्या पुराव्याद्वारे समर्थित आहेत की नाही हे तपासण्यासाठी व्हाउचिंग केलं जातं. सेकंड, टू व्हेरीफाय दॅट नो फ्रॉड और एरर हॅज बीन एज्युकेटली ऑथोराइज्ड बाय ए रिस्पॉन्सिबल पर्सन. एखाद्या जबाबदार व्यक्तीद्वारे कोणतीही फसवणूक किंवा त्रुटी पर्याप्तपणे अधिकृत केलेली नाहीत, म्हणजे व्यवहार फसवून केलेला नाही. थर्ड, टू इन्शुअर दॅट डिस्कनेक्शन हॅज बीन मेड बिटवीन कॅपिटल अँड रेव्हेन्यू आयटम्स व्हाईल रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन. व्यवहार करताना भांडवल आणि महसूल वस्तूमध्ये भेद केला गेला आहे की नाही हे सुनिश्चित करणे. टू हॅव ग्रेटर परसेप्शन इन रिपोर्टिंग द फायनान्शियल इन्फॉर्मेशन ॲज ट्रू अँड फेअर. आर्थिक माहितीची सत्यता आणि सत्य म्हणून नोंदविण्यात अधिक अचूकता असणे. आणि लास्ट, टू इन्शुअर द रिलायबिलिटी ऑफ द फिगर्स प्रेझेंटेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. खात्याच्या आकडेवारीची विश्वासार्हता सुनिश्चित करणे. म्हणजेच थोडक्यात काय, व्हाउचिंग म्हणजे आपण व्यवसाय संस्थेत काही आणून, म्हणजेच काय, मालाची खरेदी केली असेल, त्या सगळ्या मालाची खरेदी किंवा असेल किंवा फर्निचर किंवा बिल्डिंग किंवा प्लॅन कोणतीही वस्तू आपण खरेदी केली असेल तर त्याचा पुरावा एव्हिडन्स तो लेखी स्वरूपात असावा, त्यामध्ये कोणतीही खोट नसावी. आणि तो लेखी पुरावा आपण लेखा पुस्तकात त्याची नोंद करून किंवा ती पावती चिटकवून ठेवणे, जेणेकरून ऑडिटर ज्यावेळेस ऑडिट करेल त्याच्या तात्काळ लक्षात येईल व आपले सर्व ट्रान्झॅक्शन व्यवहार अचूक असतील हे दर्शविले जाईल.